चला तर मंडळी, आज बनवूया अस्सल गावरान चवीची आणि झणझणीत जवळा भरलेली ही वांगी। सुका जवळा आणि वांग्याचं हे कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम लागतं की या भाजीसोबत तुम्ही 2 भाकरी नक्कीच जास्त खाल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराची अशी काटेरी वांगी घेतली आहेत। ही काटेरी वांगी खायला खूप छान लागतात। सुका जवळा म्हणजे सुकट 1 वाटी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता ही सुकट आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे त्यामधली रेती वगैरे असते ना ती निघून जाते। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, मालवणी मसाला, कढीपत्ता आणि थोडासा ठेचलेला लसूण घेतलेला आहे। 2 चमचे ओलं खोबरं। आता सर्वात आधी आपल्याला सुकट जी आहे ना ती मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं कोरडीच अशी भाजून घ्यायची। त्यामुळे काय होईल, त्याचा जो उग्र वास आहे ना तो निघून जातो। त्यामुळे सुकट आपल्याला अशी थोडीशी भाजून घ्यायची आहे। सुकट भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटात सुकट भाजून होते। आता ही सुकट आपली भाजून झालेली आहे। आता ही सुकट आपल्याला अशी पाण्यामध्ये काढून घ्यायची आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता सुकट धुतल्यानंतर त्यातील जे पाणी आहे ना ते आपल्याला असं पूर्णपणे निथळून काढायचं आहे। आता ही सुकट तुम्ही चाळणीमध्ये गाळून देखील घेऊ शकता। आता हा धुतलेला जवळा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, किसलेलं ओलं खोबरं घालायचं, हळद घालायची, मालवणी मसाला घालायचा आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं, वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचं आहे। त्यासाठी 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आणि हे मिश्रण जे आहे ना ते चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे आपण जेव्हा वांगी तेलामध्ये सोडतो ना तेव्हा हा जो मसाला आहे ना तो अजिबात बाहेर येत नाही। त्यामुळे आपल्याला तेलामध्येच हा मसाला चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे। हे झालं आपलं वांग्यात भरण्याचं चटपटीत असं जवळ्याचं सारण तयार आहे। आता हे सारण आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे। त्यासाठी इथे आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे वांगी जी आहेत ना ती चिरल्यानंतर काळी पडणार नाही। आता वांग्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि वांग्याला आपल्याला मधून असं चिरा द्यायचे आहेत। आता वांगी अशी कट केल्यानंतर आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही ते बघायचं आणि नंतर ही वांगी आपल्याला मिठाच्या पाण्यात टाकायची, म्हणजे ती काळी पडणार नाही। आता अशाच पद्धतीने आपण सर्व वांगी कट करून घेणार आहोत। इथे आता आपली सर्व वांगी कट करून झालेली आहेत। मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे ती काळी पडणार नाही। आता आपल्याला हे जवळ्याचं सारण या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। अगदी दाबून दाबून हे सारण आपल्याला भरायचं आहे, म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते बाहेर येणार नाही। अशी मध्यम आकाराची वांगी घेतल्यामुळे सारण पण आपल्याला व्यवस्थित वांग्यांमध्ये भरता येतं। आता सगळ्या वांग्यांमध्ये हे जवळ्याचं सारण भरून घेऊया। असं चांगलं दाबून दाबून भरायचं। आता इथे आपलं सारण भरून झालेलं आहे आणि हे जे उरलेलं सारण आहे ना ते आपल्याला फोडणीमध्ये वापरायचं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायला घेऊया। या भाजीमध्ये थोडंसं तेल आपण जास्त वापरणार आहोत, त्यामुळे भाजीला छान तर्री येते। आता तेलामध्ये असा हा ठेचलेला लसूण घालायचा, थोडंसं हिंग घालायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। असा ठेचलेला लसूण फोडणीमध्ये घातला ना तर भाजीला चव पण खूप छान येते। आता ही जवळा भरलेली वांगी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहेत आणि उरलेलं जे सारण आहे ना ते देखील आपल्याला वरून असं टाकून घ्यायचं आणि ही वांगी 2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायची आहेत। आता हे उरलेलं सारण पण टाकायचं आहे आणि वांगी आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची। आता इथे आपल्याला अगदी वांगी शिजण्यापुरतंच अर्धा ग्लास इतकं कोमट पाणी घालायचं आहे, खूप जास्त पण पाणी घालायचं नाही आणि ही वांगी थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवून ही वांगी आपल्याला मंद आचेवरती एक 10 ते 15 मिनिटं चांगली अशी वाफवून घ्यायची आहे। एक 10 मिनिटांनी झाकण उघडून बघायचं आणि वांगी शिजली की नाही थोडंसं बघायचं आहे आणि ही वांगी आपल्याला थोडीशी अशी खालीवर करून घ्यायची, म्हणजे वांगी जी आहेत ना खाली लागणार नाहीत आणि परत एक 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं। आता 5 मिनिटानंतर बघूया, इथे बघा
वांग्याला छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे इथे आपली वांगी झालेली आहेत. मसाल्याला असं तेल सुटायला लागलं की समजायचं ही जवळा भरलेली वांगी आपली तयार आहेत. दिसायला पण अप्रतिम दिसत आहेत. आता वरून अशी कोथिंबीर घालायची आणि ही जवळा भरलेली वांगी गरमागरम बाजरीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते. चला तर मग ही जवळा भरलेली वांग्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.